प्रेक्षकांनो, आजच्या भागात तर मोठा उलटफेर झाला आहे. आपल्या राणी आणि इंद्राच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार आहे. चला तर मग बघा हा थरार पुढे कसा रंगतो. विक्रांतचा नवा कट आणि गजाला सुपारी. इकडे आपला विक्रांत अगदी क्रूरपणे गजाला बोलवून घेतो. दोघे बोलत असताना विक्रांतचे डोळे संतापाने लाल झालेले असतात. हे बघ गजा, आता काहीतरी करावंच लागणार आहे. मला या राणीला इथे जास्त दिवस बघायचं नाहीये. मला तिला संपवायचं आहे. गजा विचारा गोंधळून विचारतो, विक्रांत सर, काय करायचं मला सांगा. मी तुम्ही सांगाल ते करेल. तिला कुठेतरी ढकलून देऊ का? नको नको, ढकलून नको. हिचा घातपात झालेला दिसता कामा नये. तिचं काहीतरी नैसर्गिक घडल्यासारखं, कोणी काही न करता स्वतःहून अपघात झाल्यासारखं दिसलं पाहिजे. विक्रांतच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य येतं. गजा भिकरने विचारतो, मग बॉम्बस्फोट वगैरे ॲक्शन करायचं का आपण? नको नको, ॲक्शन नको, विक्रांत गडबडून म्हणतो. आधीच एक अंगलट आलाय माझ्या. पण मग विक्रांतचा सूर बदलतो. हे बघ गजा, तुला पाहिजे तेवढे पैसे देईल मी, पण त्या राणीला लवकरात लवकर संपवून टाक. गजा उत्साहाने म्हणतो, विक्रांत सर, तुमचं काम झालं म्हणून समजा. आणि तो निघून जातो. विक्रांत स्वतःशी बोलतो, बरं झालं मी याला सुपारी दिली. आता मला काहीतरी बघावंच लागेलच. घरी आल्यावर मालती आईचा गॅस बॉम्ब. इकडे राणी आणि इंद्र फॅक्टरीतून दमून घरी येतात. पाहतात तर काय, मालती आई अगदी रागाने तळमळून हॉलमध्ये बसलेली असते. इंद्र प्रेमाने विचारणार, काय ग मालती आई, तू अजून जागीच आहेस का? तेवढ्यात मालतीचा संताप उफाळून येतो. मालती आई तीव्र आवाजात, काय रे इंद्र, असं काय करतोय तू? का गेला होतास रे फॅक्टरीत? आणि काय ग राणी, तुला काही समजतं का? गॅस का चालू ठेवून गेली होतीस? आम्हाला मारण्याचा प्लॅन होता का तुझा? का ग, आम्हाला मारणार होतीस की काय तू? राणी, मालती आई, असं का बोलताय? मी असं का करेल? मला नाही माहीत. असंच करतेस तू, मला माहीत आहे ना. अगं, तूच आम्हाला मारण्याचा प्लॅन केला. राणी डोळ्यात पाणी आणून म्हणते, अहो खरंच मालती आई, मी तुम्हाला मारण्याचा वगैरे काही प्लॅन केला नव्हता. मी गॅस तर बंद करून गेले होते. मी का तुम्हाला मारण्याचा प्लॅन करू? नाही, आम्हाला माहितीये, तू गॅस बंद नव्हते केले, गॅस चालूच ठेवले होते. मालतीचा आवेश वाढत जातो. राणी इंद्राकडे बघत भावनिक म्हणून म्हणते, खरंच आहो इंद्र सर, मी गॅस बंद केले होते. माझ्यावर विश्वास ठेवा ना. इंद्र, हो राणी, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू नको काळजी करू. आबांचा हस्तक्षेप आणि मालतीचा अखेरचा निर्णय. तेवढ्यात घरातले सगळे धावत येतात. आबा विचारतात, काय झालं मालती, का ओरडताय तुम्ही एवढं? मालती आई, बघा नाही ना, माझ्या चिकूलाही मारलं आणि आता आपल्याला मारायला निघाली होती ही. अहो, हिने काय केलं होतं बघा. आज तिनं घरातले सगळे गॅस वगैरे चालू ठेवून निघून गेली होती. आपल्याला मारलं असतं माहितीये का? अगं, गॅसला काही झालं असतं, सगळं अन्न वगैरे जाळून टाकलं. आता आपण काय खायचं तुम्ही सांगा बरं. आबा शांतपणे, बघा मालती, तुम्ही शांत व्हा. उगं काही बोलू नका. असं का बोलताय हो तुम्ही? त्या राणीला काही बोलू नका आणि तिला त्रास होईल असं वागू नका. राणी असं का वागेल? इंद्र आईला समजावत, आई, तू चिकूला मारलं असं का बोलतेस ग तिला? तिनं खरंच काही केलेलं नाहीये. तिचं उगच नाव का घेतेस? अगं, तिला पण त्रास होत असेल ना. मालती आई राग पराकोटीला पोहोचलेला आहे. हे बघ इंद्र, तुला एवढंच हवा वाटतंय ना राणीचं, तर हे बघ, ती मला माझ्या डोळ्यासमोर दिसली नाही पाहिजे. हिचं काहीतरी कर तू, हिचं काहीतरी कर. हिला माझ्या समोरून लांब घेऊन जा. इंद्र ठामपणे, हे बघ आजी आई, काळजी करू नको तू, मी एक करतो मग. मालती आई उतावीळ होऊन म्हणते, काय करणार इंद्र तू? लवकर जा, या बाईला कुठेतरी सोडून ये, नाहीतर हिला तिच्या माहेरी व्यवस्थित जाऊ दे. ही वस्तीतली पोरगीच काय रे? तेवढ्यात इंद्र एक मोठा निर्णय घेतो, जो सगळ्यांना धक्का देतो. इंद्र गंभीर आणि ठाम आवाजात, हे बघ, इथून पुढे तुम्हाला राणी या घरात दिसणार नाहीये. आबा आणि सगळेजण गोंधळतात. कुठे नेणार इंद्र राणीला? त्याच्या माहेरी साडेल की काय? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. इंद्र, आई, मी हिला माझ्या फॅक्टरीत घेऊन जाणार आहे, उद्यापासून माझा पीए म्हणून. सगळेजण अवाक. मालती आई विस्मयचकित होऊन म्हणते, अरे इंद्र, काय बोलतोय, तुला कळतंय का? असं का बोलतोय तू? तू हिला फॅक्टरीत का घेऊन जाणारेस? इंद्र आपलं दुःख सांगतो. अगं, तुला आधीच सांगतोय मी, मला चिकूचं किती दुःख झालंय हे तुला माहीत नाहीये. त्या दुःखातून सावरता सावरता मी सावरलेलो नाहीये. मलाच खूप त्रास होतोय. माझं कामाकडे पण लक्ष लागत नाहीये. अगं, माझं फॅक्टरीत काहीच लक्ष नाहीये, तुला माहितीये का? त्यामुळे मी राणीला माझ्यासोबत फॅक्टरीत घेऊन जातोय. हिनेच आज जे काही होतं ते सगळं हँडल केलं. क्लायंट आले होते, क्लायंटची मीटिंग सुद्धा हिनीच घेतली.
अगं मला काही समजत नाहीये मी काय करू आणि काय नाही ते. पण राणीने चांगला प्रतिसाद दिला आणि राणीने हे सगळं केलं ना, त्यामुळे क्लायंटला पण आपलं काम खूप आवडलंय. मालती आई नाराजीने, हो ना मग तू राणीला इंद्र काय बोलतोय तुला कळतंय का? या पोरीला घेऊन जायचं काही समजतं की नाही तुला? इंद्र, हे बघ आई, तुला काय वाटतं, नाही हवं हिला? मालती, अजिबातच नाही. घरातली कामं कोण करेल? राणी मध्ये बडस्ती करते, मी घरातली कामं करून येत जाईन मालती आई. मालती नाईलाजाने आणि हसून, हो जा, तिला घेऊन जा मग तू फॅक्टरीत. तुला काय रे इंद्र, अजिबात नाहीच नाही तिला. तरीही परवानगी मिळते. जेवण आणि उर्मिलाची तिखट भाजी. इंद्र खूप आनंदित होतो. आबाही म्हणतात, बघ हो बोलली ना ती. मालती, चला जेवायला चला सगळ्यांनी, आता सोबत जेवण करूयात. आबा मनात म्हणतात, हळूस आवाजात, तिचा राग द्वेष जो मनात आहे ना राणीविषयी, तो तिला काही हो बोलू देत नाहीये, पण तिच्या मनातून आहे राणीनी जावं म्हणून. इंद्र, बरं झालं, ठीक आहे मग, मी उद्यापासून राणीला घेऊन जात जाईल आणि ती माझ्यासोबत येत जाईल घरातले सगळे कामं आवरून. सगळे जेवायला जातात. इकडे किचनमध्ये उर्मिला गोंधळून भाजी बघत असते. कशी झाली आहे ना काय माहीत, आता मला का कळणार पण नाहीये कशी झाली आहे भाजी. राणी येते. चला चला उर्मिला वहिनी, आपण बाहेर जेवण नेऊ, सगळेजण वाट बघतायत जेवणाची. उर्मिला, हो राणी, पण जेवण कसं झालंय ना तेच कळत नाहीये, बघ बरं जेवण कसं झालंय. राणी भाजी चाकते आणि डोळे मोठे करून म्हणते, खूप तिखट झालंय उर्मिला वहिनी जेवण, मला तर नाही आवडलं. अहो मालती आईला तर खूपच खरंच आवडणार नाही. थांबा, मी पटकन बटाट्याची भाजी बनवते. आणि ती लगेच बटाट्याची भाजी बनवते. जेवण वाढलं जातं. सगळेच जण जेवायला बसतात. आबा आनंदाने, भाजी एकदम भारी झालीये उर्मिला, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरंच खूप छान स्वयंपाक केलास तू. उर्मिलाजी नुसती हसते, कारण तिला सत्य माहीत आहे. यावर राणी मनातल्या मनात हसते. आबा, उद्यापासून तूच जेवण बनवत जा मग उर्मिला, तू खूप छान जेवण बनातेस. काय वाटतंय तुम्हाला मंडळी? मालती आईने राणीला फॅक्टरीत जायला परवानगी दिली, पण विक्रांतने दिलेली सुपारी पूर्ण होणार का? गजा आता कोणता नवा प्लॅन करणार? आणि राणीच्या जीवावरचं हे संकट इंद्र टाळू शकेल का? आता पुढच्या भागात काय होणार याचं माझं मोठं प्रेडिक्शन आहे का? मला वाटतंय की गजा फॅक्टरीत राणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. का? कारण राणी आता फॅक्टरीत पीए झाली आहे. म्हणजेच ती इंद्राच्या सर्वात जवळ आहे आणि विक्रांतला हेच नको आहे. त्यामुळे विक्रांत त्याला फॅक्टरीतच ॲक्शन घ्यायला भाग पाडेल. पण इंद्रा राणीला वाचवेल आणि त्यामुळे विक्रांत आणि इंद्राच्या थेट फॅक्टरीमध्येच मोठा संघर्ष पाहायला मिळणार. पीए अटॅक. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मालती आईला राणीचं फॅक्टरीत जाणं मान्य करावं लागले यामागे तिच्या मनात खरंच पश्चाताप आहे की हा फक्त ढोंगीपणा आहे? खाली कमेंट करून सांगा आणि हा भाग तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.